एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर गावचे सुपुत्र व नुकतेच मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झालेले आबासाहेब शिंदे यांच्या गावात दिमागदार व जंगी सत्कार करण्यात आला। गावात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी व उत्साहपूर्ण वातावरणात ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। न्यायमूर्ती शिंदे म्हणाले की संभाजीनगर उच्च न्यायालयात काम करताना ज्येष्ठ विधिज्ञ विनायकराव होन यांचं मार्गदर्शन व माझ्या शेतकरी कुटुंबाचा ठाम पाठिंबा लाभला। याच प्रेरणेने मला न्यायमूर्ती पदाची संधी मिळाली। माझा हा प्रवास अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरावा अशी अपेक्षा आहे। अनेक ठिकाणी सन्मान झाले, परंतु जन्मगावी मातीत झालेला सन्मान हा माझ्यासाठी सर्वोच्च ठरला। पंचक्रोशीतील युवकांनी चिकाटी, ध्येय व कठोर परिश्रमाच्या जोरावर यशस्वी व्हावं। या कार्यक्रमाचं आयोजन वामनराव उगले विकास सोसायटी व समस्त ग्रामस्थ मुर्शदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं। यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक माजी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, कर्मवीर काळे कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ शिंदे, सरपंच दादासाहेब दवंगे, डीटीपीचे संचालक रामदास शिंदे, विष्णू शिंदे, माजी सरपंच दिलीप शिंदे, वामनराव उगले, सोसायटीचे अध्यक्ष रंगनाथ उगले, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप गुरुळे, काकासाहेब शिंदे, अण्णासाहेब शिंदे, सुधाकर शिंदे, ॲडव्होकेट गौरव गुरसळ, प्राध्यापक राजेंद्र खैरनार, धर्मा शिंदे, रेवजी शिंदे, प्रकाश दवंगे, सीताराम तिपायले, अशोक आहेर, काकासाहेब शिंदे, दादासाहेब गुरसळ, अजिंक्य गुरसळ, भाऊसाहेब शिंदे, मधुकर उगले, राधाजी शिंदे, प्रमोद शिंदे, हिरालाल शिंदे, सकारी कुंदे, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते। आप्पासाहेब दवंगे, हरिभाऊ शिंदे, रेवजी शिंदे, प्राध्यापक राजेंद्र खैरनार, ॲडव्होकेट गौरव गुरसळ, अनवर शेख, काकासाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं। वामनराव उगले सोसायटीच्या वतीने आलेल्या ग्रामस्थांना अल्पहाराचं वाटप करण्यात आलं, तर ॲडव्होकेट गौरव गुरसळ यांच्याकडून पेढे वाटण्यात आले। सूत्रसंचालन व आभार पत्रकार लक्ष्मण जावळे यांनी मांडले। आवाज जनतेसाठी लक्ष्मण जावळे, कोपरगाव। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।